आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की गेली 9 वर्ष कर्जमाफीची शेतकरी अगदी चातकासारखे वाट पाहत होते. काही शेतकरी त्या प्रलंबित शेतकरी कर्जमाफीचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 5 लाख जे वंचित शेतकऱ्यांना आहे तो शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तब्बल 14,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला आता लगेच मंजुरी देण्यात आली आहे. आता हा नेमका काय प्रकार आहे आणि कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार याकडे थोडे लक्ष देऊन थोडंसं सविस्तर समजून घेऊया. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये या ज्या दोन्ही योजना होत्या या योजनांमध्ये जे शेतकरी पात्र होते पण काही तांत्रिक कारणांमुळे किंवा निकषांमुळे ते या लाभापासून वंचित राहिले त्यांच्यासाठी आता या निकषांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात देखील आला आहे. आणि थोडं आपण या गोष्टींचं बॅकला जाऊन जर बघितलं तर थोडं आकडेवारीकडे लक्ष दिलं तर परिस्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की नेमकी त्यावेळेची परिस्थिती काय झाली होती. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी लागू झाली होती या योजनेत तब्बल 6,56,000 कर्ज खात्यांना म्हणजे 5,975 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणं बाकी होतं. या अन्यायाविरुद्ध जेव्हा पात्र शेतकऱ्यांनी हायकोर्टात दाद मागितली तेव्हा हिवाळी अधिवेशनात 500 कोटींचा पुरवणी निधी हा मंजूर झाला आणि त्यातून फक्त 66,000 शेतकऱ्यांचाच प्रश्न सुटला. म्हणजेच आजच्या घडीला आपण जर बघितलं तर 2017च्या योजनेतील तब्बल 5,90,000 शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. आता त्यानंतर 2019ची ही महात्मा ज्योतिराव फुले हे जे कर्जमाफी योजना आणली गेली पण जुन्या योजनेतील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत जी शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही पात्र आहात असं सांगून या शेतकऱ्यांना तब्बल 2019च्या योजनेतूनही वगळण्यात आलं. गेली 9 वर्ष हा शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होता. आता या नव्या निर्णयामुळे या वंचित शेतकऱ्यांना त्यांची हक्काची कर्जमाफी ही मिळणार आहे आणि त्याचबरोबर याचा फायदा त्यांना शेतीतून पुन्हा एकदा चांगला नफा कमावण्याच्या दिशेने होणार आहे.